श्री स्वामी समर्थ. वृषभ राशीच्या जातकांनो, येत्या बुधवारी म्हणजेच 10 जून रोजीचा हा काळ तुमच्यासाठी एक असे भयानक चक्रव्यूह रचत आहे ज्याची कल्पना करूनच अंगावर काटा येईल. ग्रहांची एक अत्यंत दुर्मिळ पण तितकीच घातक युती थेट तुमच्या राशीवर विपरीत परिणाम करणार आहे. ज्या व्यक्तीला तुम्ही स्वतःच्या जीवापलीकडे जपले, जिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, तीच व्यक्ती तुमच्या पाठीमागून तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा गेम वाजवण्याच्या तयारीत आहे. या बुधवारी नक्की काय घडणार आहे आणि नशिबाचे कोणते क्रूर रूप तुमच्या समोर येणार आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न ठरू शकतो. आज रात्री 12च्या आधी तुमच्या घरात किंवा कार्यक्षेत्रात एक अशी अनपेक्षित घटना घडणार आहे ज्यामुळे तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. तुमचे हसते खेळते आयुष्य आणि वर्षानुवर्षाची कमाई एका क्षणात धुळीस मिळवण्याची शत्रूंनी गुप्तपणे आपली चाल चालली आहे. जर तुम्ही वेळेवर सावध झाला नाहीत तर बुधवारचा हा सूर्योदय तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा अंधार घेऊन येऊ शकतो. एखादी छुपी शक्ती तुमच्या प्रगतीला खीळ घालण्यासाठी तुमच्या अगदी जवळ वावरत आहे. या अज्ञात भीतीचा थरार आणि ग्रहांचे संकेत समजून घेणे आता अनिवार्य झाले आहे. हा व्हिडिओ केवळ एक राशी भविष्य नाही, तर आपल्या आयुष्याला लागणारे ग्रहण टाळण्यासाठी दिलेली एक अंतिम चेतावणी आहे. एक छोटीशी चूक तुम्हाला अशा खाईत लोटू शकते जिथून बाहेर पडणे अशक्य होईल. तुमच्या कुटुंबाला, तुमच्या पैशाला आणि तुमच्या मान सन्मानाला वाचवायचे असेल तर हा व्हिडिओ एक सेकंदही न चुकवता शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण आज जे रहस्य उलगडणार आहे ते कदाचित तुमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवू शकते. वृषभ राशीच्या जातकांनो, बुधवार दिनांक 10 जून 2026 रोजी ज्येष्ठ महिन्याची दशमी तिथी असून चंद्र मीन राशीत संचार करत आहे. आजचा राहुकाळ दुपारी 12 ते 1:30 या वेळेत असेल, जो अत्यंत अशुभ मानला जातो. या काळात कोणतीही नवीन सुरुवात करणे म्हणजे स्वतःहून संकटांना आमंत्रण देण्यासारखे आहे. ग्रहांची ही स्थिती दर्शवते की तुमच्या सभोवताली एक नकारात्मक ऊर्जेचे जाळे विणले जात आहे. तुमच्या नशिबाच्या चाव्या सध्या अशा स्थितीत आहेत जिथे थोडीशी घाई तुम्हाला आर्थिक विवंचनेच्या खोल गर्तेत ढकलू शकते. वृषभ राशीच्या जातकांनो, या दिवशी ग्रहांचे संकेत खूपच रहस्यमय आहेत. आजच्या दिवशी कोणताही मोठा निर्णय घेताना तुमच्या मनात एक अनामिक भीती आणि अस्वस्थता राहील. जर तुम्ही आज पंचांगातील शुभ मुहूर्ताचा म्हणजे सकाळी 11:55 ते दुपारी 12:50 या वेळेचा योग्य वापर केला नाही तर नशिबाची साथ मिळणे कठीण होईल. शत्रू तुमच्यावर गुप्तपणे नजर ठेवून आहेत, त्यामुळे प्रत्येक पाऊल टाकताना विशेष काळजी घ्या. वृषभ राशीच्या जातकांनो, आजचा दिवस जितका शांत वाटतोय तितका तो नक्कीच नाही. तुमच्या कार्यक्षेत्रात किंवा कुटुंबात अशी एक व्यक्ती सक्रिय आहे जी वरवर तुमची हितचिंतक बनून फिरत आहे, पण आतून तुमच्या नाशाची वाट पाहत आहे. तुम्ही ज्याला आपला सर्वात मोठा रहस्यदार समजत होतात तीच व्यक्ती तुमच्या बदनामीचे षडयंत्र रचत आहे. आजच्या दिवशी कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे, त्यामुळे सावध राहा. वृषभ राशीच्या जातकांनो, या बुधवारी तुम्हाला अचानक काही विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागू शकते. एखादे बनत असलेले काम अचानक बिघडल्यामुळे तुमच्या मनात नैराश्य येईल. मात्र घाबरून न जाता संयम ठेवा, कारण ही वेळ तुमच्या धैर्याची परीक्षा घेणारी आहे. कुटुंबातील वरिष्ठ व्यक्ती किंवा तुमचे आई वडील या कठीण काळात तुम्हाला गुप्तपणे मदत करू शकतात, ज्यामुळे तुम्ही या चक्रव्यूहातून बाहेर पडू शकाल. वृषभ राशीच्या जातकांनो, पैशाच्या देवाणघेवाणीच्या बाबतीत आजचा दिवस अत्यंत संवेदनशील आणि भीतीदायक ठरू शकतो. कोणत्याही नवीन व्यवसायात गुंतवणूक करणे किंवा कोणाला मोठे कर्ज देणे आज पूर्णपणे टाळा, अन्यथा ते पैसे कधीही परत मिळणार नाहीत. जर तुम्ही जमीन, घर किंवा मालमत्तेशी संबंधित काही व्यवहार करत असाल तर कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी 10 वेळा विचार करा, कारण फसवणुकीचे मोठे योग दिसत आहेत. वृषभ राशीच्या जातकांनो, व्यवसायाच्या ठिकाणी सहकाऱ्यांच्या किंवा भागीदारांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवा. एखादी छुपी स्पर्धा किंवा अंतर्गत राजकारण तुमच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवू शकते. आज मार्केटिंग आणि जनसंपर्क वाढवण्यासाठी दिवस चांगला असला तरी नवीन योजना गुप्तपणे गुप्त ठेवा. तुमच्या योजना आधीच उघड केल्यास मोठे नुकसान सोसावे लागेल. वृषभ राशीच्या जातकांनो,
तुमच्या प्रेमजीवनात आणि वैवाहिक आयुष्यात अचानक वादाची ठिणगी पडू शकते. भूतकाळातील एखादे जुने गुपित किंवा गैरसमज अचानक समोर आल्यामुळे नात्यात मोठा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या मनात तुमच्याबद्दल संशयाची भावना निर्माण होऊ शकते, जी वेळीच दूर केली नाही तर नाते तुटण्याच्या उंबरठ्यावर पोहोचू शकते. वृषभ राशीच्या जातकांनो, नात्यातील हे वादळ शांत करण्यासाठी तुम्हाला नम्रता आणि सामंजस्याचा वापर करावा लागेल. आपल्या अहंकाराला बाजूला ठेवून जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. आजच्या दिवशी नात्यात कोणतेही नवीन प्रयोग किंवा जोडीदाराची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करू नका, कारण यामुळे परिस्थिती अधिकच हाताबाहेर जाऊ शकते. वृषभ राशीच्या जातकांनो, मानसिक ताण आणि अज्ञात भीतीचा थेट परिणाम आज तुमच्या आरोग्यावर दिसून येईल. दिवसभर शरीरात सुस्ती, थकवा आणि डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. नकारात्मक विचार तुमच्यावर इतके हावी होतील की तुम्हाला रात्री शांत झोपही येणेही कठीण होईल. त्यामुळे प्राणायाम आणि ध्यानाचा आधार घ्या. हे अत्यंत गरजेचे आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, या सर्व संकटातून आणि संशयाच्या वातावरणातून स्वतःचे रक्षण करण्यासाठी बुधवारी एक विशेष उपाय करा. आजच्या दिवशी भगवान महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर पंचामृत, दूध, दही, तूप, मध आणि साखर अर्पण करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. हा उपाय तुमच्या सभोवतालची सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट करेल आणि तुम्हाला संकटाशी लढण्याची शक्ती देईल. तसेच पुढील काळात शत्रूंचा पराभव, लपलेले डाव उघड होतील. या काळात जे लोक तुमच्या विरोधात शांतपणे योजना आखत होते त्यांचे खरे चेहरे समोर येतील. ऑफिसमध्ये, व्यवसायात किंवा नातेसंबंधामध्ये काही लोक तुमच्यावर नजर ठेवत असतील तर अशी की त्यांचे डाव फसतील. कोर्ट कचेरीचे प्रश्न असतील तर त्यात तुमच्या बाजूने हालचाल होईल. तुमच्यावर अन्याय झाला असेल तर न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू होईल. मात्र तुम्ही स्वतः शांत राहणे महत्त्वाचे आहे. बदला घेण्याचा विचार टाळा. नियती स्वतः योग्य तो निर्णय घेणार आहे. आता काय करावे आणि काय टाळावे? ग्रहशांतीसाठी काही उपाय आहेत. या काळात संयम सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. प्रत्येक निर्णय घाईत घेऊ नका. शुक्रवारी देवी लक्ष्मीची उपासना करा. घरात स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जा ठेवा. गरजू लोकांना अन्नदान करा. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. वाद विवाद, अहंकार आणि दिखावा टाळा. आर्थिक व्यवहार लिखित स्वरूपात करा. नकारात्मक लोकांपासून थोडे अंतर ठेवा. नियमित प्रार्थना करा आणि ध्यान, यामुळे मानसिक स्थैर्य वाढेल. ग्रहांचा प्रभाव संतुलित ठेवण्यासाठी सात्विक जीवनशैली अंगीकारा. आता अंतिम संदेश. नियतीसमोर कोणाच्याही चालत नाही. वृषभ राशी, काही घटना तुमच्या हाताबाहेर जातील. काही प्रसंग अचानक येतील, पण प्रत्येक गोष्टीमागे एक दैवी योजना आहे. 36 कोटी देवसुद्धा ज्याला थांबवू शकत नाही असा बदल तुमच्या आयुष्यात घडणार आहे. कारण हा बदल तुमच्या कर्मफळाशी जोडलेला आहे. घाबरू नका, स्थिर राहा. काही घडेल ते तुमच्या दीर्घकालीन उन्नतीसाठीच आहे. हा काळ तुम्हाला अधिक परिपक्व, अधिक मजबूत आणि अधिक यशस्वी बनवण्यासाठी आला आहे. पुढे चला, कारण तुमच्यासाठी नवीन युगाची सुरुवात होत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.